तर स्वानंदी शिकवणारा आता किमयाला चांगलाच धडा. तर स्वानंदीमुळे समर राजवाड्यांना झाला आता सगळ्यात मोठा फायदा. तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की आपल्या स्वानंदीला समर राजवाड्याने एक जबाबदारी दिली होती, ती म्हणजे एक डील दिलं होतं तिला, ते डील क्रॅक करण्यासाठी, ते पण इंटरनॅशनल क्लायंटचं. तर स्वानंदीच्या ह्या युक्तीमुळे आणि तिच्या भन्नाट आयडियामुळे ते डील क्रॅक झालेलं असतं आणि हे सगळं पाहून मात्र आपला समर प्रचंड खुश होतो आणि स्वानंदी मॅडमला सांगतो की तुम्ही आत्तापासून आपली कंपनी जॉईन करा. तर हे सगळं बोलल्याच्या नंतर मात्र तुम्हाला माहितीच आहे की मल्लिकाला आणि सोबतच मात्र किमयाला, अर्पिताला प्रचंड राग येतो. कारण की तुम्हाला माहितीच आहे की ह्या मल्लिकाला आधीपासूनच आपल्या स्वानंदीचा खूप मोठा त्रास आहे. कारण की ह्या मल्लिकाला स्वानंदीने काही जरी केलं तरी ते अजिबात देखील देखवत नाही. तर दुसरीकडे मात्र ह्या किमयाने जो मूर्खपणा करून ठेवलाय, म्हणजे समरला ती बोलत आहे ना की मला पार्टी पाहिजे, माझ्यासोबत तू फिरला पाहिजे, मी तुझ्यासाठी एवढं लंडनवरून इथपर्यंत आली, तर ह्या सगळ्या गोष्टीचा आता समरने तोडगा काढलेला असतो. म्हणजे सगळ्यात भयानक गोष्ट अशी घडणार आहे की समर राजवाडेने आता आपल्या स्वानंदीच्या विचारानुसारच समर सगळं करायचं ठरवतो. म्हणजे आता समर आपल्या स्वानंदी मॅडमला विचारतो की तुम्हीच सांगा आता आपण पार्टी कुठे करायची. म्हणजेच तो आता किमयाचं ऐकत नाही. हे सगळं पाहून मात्र आपल्या स्वानंदीला देखील प्रचंड आनंद होतो आणि स्वानंदी देखील ठरवते की फायनली राजवाडे माझं ऐकायला लागलेच. तर दुसरीकडे मात्र ह्या मल्लिकाला प्रचंड त्रास होतो. कारण की मल्लिकाला माहीत असतं की जर स्वानंदी आतापर्यंत सारखी जिंकायला लागली तर आपला काय फायदा आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर असं काहीतरी केलं पाहिजे की समर आणि स्वानंदीमध्ये दुरावा निर्माण झाला पाहिजे. यासाठी मात्र मल्लिका प्रयत्न करत असते. तर दुसरीकडे तुम्ही पाहिलंच की आता अधिरा आणि मंदाकिनी या दोघींमध्ये देखील वादविवाद सारखं चालूच असतात. पण तरी देखील मात्र आपली अधिरा खूप चांगल्या प्रकारे ते सगळं काही हँडल करत असते आणि हे पाहून रोहनला पण आनंद होतो. तर रोहन आणि अधिराचा आता जो काही प्रोजेक्ट असतो, म्हणजे त्यांचं स्टार्टअप असतं, तर त्यामध्ये त्यांना देखील यश लवकरच भेटणार आहे. तर दुसरीकडे मात्र आपली स्वानंदी आता हे किमयाला चांगलाच धडा कसा शिकवते हे जाणून घेऊया. तर तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की ही किमया चक्क समरला स्वानंदीपासून लांब करायचं ठरवते. कारण की तुम्हाला माहितीच आहे ह्या मल्लिकाने स्वानंदीच्या बाबत ह्या किमयाच्या मनामध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी भरवलेल्या असतात. त्याच्यामुळे मात्र आता फायनली ही किमया ठरवते की समर राजवाडे आता माझाच झाला पाहिजे. त्याच्यामुळे काही जरी झालं तर ह्या दोघांच्या नात्यात मी फूट पाडूनच इथून जाणार, हे पूर्णपणे मात्र आता किमयाने प्लॅनिंग केलेलं असतं. आणि दुसरीकडे हिच्या साथीला मात्र ती महामूर्ख मल्लिका देखील असते. तर तुम्ही पाहिलेच असेल की हा अंशुमान किती हरामखोर आहे. कारण की हा कशा प्रकारे आपल्या चिंकीच्या सोबत आता काय काय करत आहे तुम्ही पाहतच आहे. कारण की तिला प्रेमाच्या जाळ्यात हा ओढत आहे आणि हे सगळं पाहून मात्र चिंकीच्या अजून पण लक्षात आलेलं नाही की हा अंशुमान कोणत्या थराला जाऊ शकतो. तर हा सगळा प्रकार आता लवकरच स्वानंदी मॅडमच्या समोर येणार आहे. तर दुसरीकडे आता समर आणि स्वानंदी दोघेजण देखील ह्या किमयासाठी पार्टी ठेवतात आणि त्या पार्टीमध्ये समर सगळ्यांसमोर अनाऊन्स करतो, म्हणजेच त्याच्या कॉलेजच्या फ्रेंड समोर सगळ्यांसमोर सांगतो की माझ्या बायकोसारखं लकी कोणीच नाहीये. कारण की ती सगळ्यात जास्त लकी आहे माझ्यासाठी. कारण की एवढं मोठं डील तिने क्रॅक करून दिलंय ना, त्याच्यामुळे स्वानंदी मॅडमचं खरंच खूप खूप अभिनंदन. आणि त्या लवकरच आता आमच्या ऑफिसमध्ये आमचं ऑफिस जॉईन करतील. आणि हे सगळं ऐकून मात्र मल्लिकाच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. तर त्या किमयाला प्रचंड राग आलेला असतो. कारण की आता समर त्या किमयाची तारीफ करायचं सोडून देतो. तर दुसरीकडे मात्र स्वानंदीला देखील असं वाटतं की ह्या किमयाला आपण आता चांगला धडा शिकवला पाहिजे. म्हणजेच ही स्वानंदी आपली पुढे ह्या किमयाचा स्वानंदी आपली आता ह्या किमयाला धडा शिकवण्यासाठी सगळ्यात जबरदस्त युक्ती वापरते. म्हणजेच तिला माहिती असतं की ह्या किमयाला आपण नेमकं कोणत्या ठिकाणी जाऊन हिला धडा शिकवू शकतो. कारण की स्वानंदी मॅडम आता डायरेक्ट किमयाला ऑन द स्पॉट धमकी देतात आणि सांगतात की समर राजवाडे फक्त माझे आहे, त्याच्यामुळे तू त्यांच्यापासून लांब राहा, त्यांच्या आजूबाजूला देखील तू जाऊ नकोस. तर हे सगळं बोलल्याच्या नंतर किमया म्हणते की आता बघू ना, समर तुझ्याकडे येतोय का माझ्याकडे येतोय हे लवकरच तुला पण समजेल. आणि हा सगळा प्रकार पाहून मात्र स्वानंदीने आता चॅलेंज घेतलेलं असतं की समर राजवाडे पुढच्या काही दिवसात तुला ह्या घराच्या बाहेर काढायला देखील मागे पुढे पाहणार नाही. आणि हे सगळं चॅलेंज आता स्वानंदीने देखील ऍक्सेप्ट केलेलं असतं. तर बघूया आता पुढे कशा प्रकारे स्वानंदी ह्या किमयातला धडा शिकवते आणि तिला त्या घराच्या बाहेर काढते. तर दुसरीकडे मात्र मित्रांनो, आपल्या स्वानंदीने ज्या प्रकारे ते डील क्रॅक केलं ते पाहून सरच प्रचंड आनंद झाला. तर व्हिडिओ पुढच्या अपडेटमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. आणि मित्रांनो, तर हा तुम्हाला दिसत असेल म्युस्टॅकचा ओशियन फेस वॉश. तर हा फेस वॉश एकदा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करायला अजिबात देखील विसरू नका. आणि सोबतच तुम्हाला टॅग प्रोडक्टमध्ये काही प्रोडक्ट पण दिसत असेल तर त्याच्यावरती देखील नक्की क्लिक करा. धन्यवाद.